धनंजय मुंडे पंकजांच्या त्या फाईल्स घेऊन माझ्याकडे आले होते. अंजली दमानिया यांचा सनसनाटी दावा. 4 वर्षांपूर्वी धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी धनंजय मुंडे काही फाईल्स घेऊन माझ्या घरी आले होते आणि यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे फाईल्सचा गठ्ठा होता. त्या फाईलची मला माहिती तेजस ठक्कर आणि राजेंद्र घनवट यांनी फोन करून दिली होती. धनंजय मुंडे आणि तेजस ठक्कर यावेळी फाईल्स घेऊन आले. मी त्यांना व्यवस्थितपणे समजावलं, मी कधीही दिलेल्या फाईलीवर कधीही काम करत नाही, त्यामुळे पंकजा मुंडे यांचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही, असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं. त्या मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या आणि यावेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी राजेंद्र घनवट यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राजेंद्र घनवट यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत. बीडसह पुण्यातील खेड आणि चाकण परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी राजेंद्र घनवट यांनी लुटल्या आहेत. राजेंद्र घनवट हे व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना भेटले आहेत आणि यात 2 संचालक आहेत. त्यातील एक राजेंद्र घनवट आणि पोपटराव घनवट. राजेंद्र घनवट यांच्याकडे गुंडांची मोठी टोळी आहे. या टोळीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावतात. ते कधीही स्वतःसमोर येत नाहीत आणि पदरी बाळगलेल्या गुंडांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करतात. धनंजय मुंडे यांची गाडी MH47 PC 1111 ही गाडी राजेंद्र घनवट यांच्या नावावर आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. मी हे प्रकरण भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवले आहे. त्यांच्याकडून मला अपेक्षा आहेत धनंजय मुंडे यांच्याशी संगनमत करून राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि यावर चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांनी तातडीनं कारवाई केली पाहिजे. आत्तापर्यंत माझ्याकडे 11 शेतकरी आले आहेत. असे अनेक शेतकरी असतील ज्यांच्या जमिनी गेल्या असतील आणि आज खात्रीनं सांगते त्यांच्यासारखे अनेक शेतकरी असतील, ते पुढे येतील. या शेतकऱ्यांच्या जमिनीवर इमारती आणि प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न झाला. वाल्मिक कराडच्या अनेक मालमत्ता पुण्यात आहेत आणि त्याचा आणि याचा काही संबंध आहे का हे देखील तपासावं लागेल असंही अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. 4 ते 5 वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते. ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते. पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते. आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले. मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.